गणेश शामराव माझं नाव. इथे बसलो तुम्ही पोरग बुडाला तिथे पळत जाऊन प्रयत्न केला पण काय गावलं नाही. नमस्कार. पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आले. उजनी धरणातून सोडलेलं पाणी पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात येताच एक आकरीत घटना घडली. भार्गव राजा गटम वय वर्ष 20 राहणार विनुकोंडा जिल्हा गुंटूर राज्य आंध्र प्रदेश हा भाविक तरुण चंद्रभागेमध्ये बुडालाय. दरम्यान आदिवासी महादेव कोळी बांधवांनी या बुडणाऱ्या तरुणाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्या तरुणापर्यंत जाईपर्यंत हा तरुण भाविक पाण्यामध्ये बुडालेला होता. मंदिर समितीनं आपत्ती व्यवस्थापनाबाबत दाखवलेल्या उदासीन भूमिकेमुळेच ही घटना घडल्याचा आरोप करत पंढरपुरातील समाजसेवक तथा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी ही दुर्घटना नेमकी कशी घडली याचा घटनाक्रम सांगितलाय. नमस्कार, मी गणेश अंकुशराव. चंद्रभागेच्या पात्रात इस्कॉन घाटाजवळ सकाळी एक आंध्र प्रदेशातला मुलगा बुडाला आणि चंद्रभागेला पाणी भरपूर आले. आम्ही शासनाकडे वारंवार मागणी करतोय की चंद्रभागेतील स्थानिक आदिवासी रेस्क्यू टीम इथं कायमस्वरूपी शासनाने ठेवावी अशी आम्ही मागणी करतोय. आणि मंत्रालयातनं सुद्धा तो कागद खाली आलाय, पण मंदिर समिती जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करते. मंदिर समिती नाही तिथं वायपट खर्च करते, पण त्यांना एखादी चंद्रभागेत येणाऱ्या भाविकाच्या सुरक्षेसाठी एखादी टीम नेमावी असं वाटत नाही. आणि ह्या टीम नेमली असती तर सकाळची घटना घडली नसती. त्यामुळं ह्याला सगळ्यात जबाबदार ही मंदिर समिती आहे. मंदिर समितीनं भाविकाची काळजी असेल, नागरिकांची काळजी असेल. चंद्रभागेचं पात्र मोठं आहे, चंद्रभागेत पाणी भरपूर आलेलं आहे, पण टीम न नेमल्यामुळं आज सकाळी बुडून मुलगा आंध्र प्रदेशचा वारलेला आहे. मी मंदिर समितीचा निषेध करतो आणि शासनाला खरंच भाविकाची काळजी असेल तर लवकरात लवकर आदिवासी रेस्क्यू टीम तयार करावी. आम्ही यादी दिली आहे, सगळं मंजूर आहे, पण अद्यापपर्यंत का होत नाही? मंदिर समिती किती भाविक बुडून जाण्याची वाट बघणार आहे, किती भाविक मरायची वाट बघणार आहे? तर माझा सवाल आहे, लवकरात लवकर करा, अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावं लागेल.